एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल बुटीक. आज आपण आपला वन टक्स ब्लाउजच्या सिरीज मधला हा साईज नुसार हा शेवटचा व्हिडिओ बघत आहोत. त्याच्यामध्ये बघा मापे आहेत. ही पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 44, कमर आहे 38 इंच, मुंडा आहे 6 इंच, शोल्डर आहे 6 इंच, गळा रुंदी आहे 2.5 इंच, मागचा गळा आहे 10 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच. तर चला आपण पॅटर्न ड्राफ्ट करूया. आता बघा, सगळ्यात आधी आपण काय करत असतो, नेहमी जेवढी आपली पूर्ण उंची आहे त्यामध्ये आपण किती इंच ऍड करतो? 1 इंच आपण त्यामध्ये ऍड करतो. कुठल्या भागात? मागच्या भागात. बरोबर. बघा 14 इंच आहे, तर 14 मध्ये 1 इंच ऍड केलं, किती झाले? 15. आपण इथे 15 वर एक निशाण टाकूया. आपण असं 15 इंचाचं हे करून घेतलेलं आहे. 14 अधिक 1 15 असं उंचीचं. त्यानंतर सगळ्यात आधी आपण काय करणार? शोल्डरचं माप टाकणार. शोल्डर किती आहे? 6 इंच. 6 इंच. याच वेळेस आपण गळा रुंदीचं सुद्धा माप टाकून घेणार. गळा रुंदी किती आहे? 2.5 इंच. त्यानंतर आपण आर्महोलचं माप टाकणार. सरळ आर्महोल किती आहे? मुंडा आपला 6 इंच. मुंडाचं माप जिथे टाकलं आपण असे शोल्डरचं माप टाकलेलं ते आणि मुंडाचं माप टाकलेलं आपण अशी लाईन आखून घेणार. त्यानंतर इथे अशी एक आडवी चेस्ट लाईन ड्रॉ करून घेणार. ही आपली चेस्ट लाईन, ही आपली वेस्ट लाईन. आपण बॅक पार्ट करतोय. त्यानंतर आपल्याला इथे छातीचं जेवढं माप आहे तेवढं माप टाकायचं. छाती किती आहे? छाती आहे 44 इंच. बरोबर. 44 इंच. मग 44 इंचाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. म्हणजे किती? 11 चौक 44. बरोबर. त्यानंतर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. त्यानंतर आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं. कमरेच्या मापावरती काय येतं? आपला एक्स्ट्रा 1 इंचाचा टक्स येतो. बरोबर, मागच्या साईडला. मग कमर किती आहे आपली? कमर आहे 38 इंच. 38 ला आपण 4 ने भागलं. आपण इथे काय करतो? जेवढं कमरेचं माप आहे, कमरेचं माप किती आहे? 38 इंच. बरोबर. मग त्या 38 ला आपल्याला काय करायचंय? 4 ने भागायचंय. मग किती येणार? 9 चौक 36 9.5. बरोबर. त्यामध्ये आपल्याला 1 इंचाचा मागचा टक्स आणि किती? 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला इथे ऍड करायचंय. बरोबर. मग बघा इथे आपण काय करणार? किती? 9.5. 9.5. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय? 1 इंचाचा टक्स ऍड करायचंय. म्हणजे झाले 10.5. आणि त्यानंतर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. बरोबर. म्हणजे 11 आणि 1 12. त्यानंतर आपण जसं 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतली तसं 1.5 इंचावरती निशाण टाकून घेतलं. आपण काय केलं? सिंपल इथे 12 इंचाचं माप टाकलं. जे 9.5 अधिक 1 इंचाचा काय टक्स आणि 1.5 इंच. बरोबर. त्यानंतर आपल्याला टक्सचं इथे अंतर घ्यायचं. त्याआधी आपण जेवढी आपण शिलाई मार्जिनची जी लाईन्स आहेत त्या ड्रॉ करून घेऊ. अशा प्रकारे आपण जॉईन करून घेतलेली आहे. आता आपण टक्सची रुंदी टाकणार आहोत. टक्सचं अंतर. टक्सचं अंतर हे बंद बाजूकडून आपल्या ह्या साईडला 4.5 इंचावरती आपण टक्सचं अंतर घेतलंय. त्यानंतर आपल्याला टक्सची रुंदी किती आहे? 1 इंचाची. म्हणजेच काय?
तर अर्धा इंच ह्या साईडला आणि अर्धा इंच ह्या साईडला. आणि त्यानंतर उंची किती आहे टक्सची? 4.5 इंच. 4.5 इंच इथे आपली टक्सची उंची आहे ना. मग आपले इथे टक्स ड्रॉ करून घ्यायचंय. आपण काय केलं, जेवढा आपण कमरेचं माप घेतलेलं त्यानंतर इथे टक्सची रुंदी टाकली, अंतर टाकलं आणि त्यानंतर रुंदी आणि उंची टाकून घेतली. बरोबर. त्यानंतर आपल्याला आर्महोलचं माप टाकायचंय. आर्महोलचं माप टाकताना नेहमी काय करायचं, 1/2 इंच आपण आर्महोल डाऊन करतो. म्हणजे 1/2 इंच आपण डाऊन केलंय ते अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं. अशा प्रकारे जॉईन करून झालं की मग मागचा जो आर्महोल आहे तो काढताना सगळ्यात आधी आपण मुंड्याचा जो आकार दिलेला आहे, मुंड्याचा जो माप टाकलेला आहे 6 इंच, त्याचा आपल्याला काय करायचंय, मध्य काढायचंय. बरोबर. लक्षात घ्या, इथे आपल्याला जो आपण मुंड्याचा जो माप टाकलाय त्याचा आपल्याला मध्य काढायचंय. हे झालं मध्य काढून. त्यानंतर आपला अर्धा इंच इथे शोल्डर डाऊन सुद्धा द्यायचंय. नेहमी काय होतं, एक कन्फ्युजन असं होतं की काही जण शोल्डर डाऊन केल्यानंतर त्याचा मध्य काढतात, त्यामुळे पॅटर्न आपला रॉंग होतो. मग तो काखेत दाटतो, कारण इथे आपल्याला कापडच कमी पडतो. त्यानंतर इथे काय करायचं, 1.5 इंचाचा आपल्याला क्रॉस घ्यायचे. काय, मागच्या भागाचा आहे म्हणून किती, 1.5 इंच. बघा इथे क्रॉस मध्ये घ्यायचा, 1.5 इंचावरती अशी खूण करायची. आता आपल्याला काय करायचंय, हे निशाण आणि हे निशाण आपल्याला असं राऊंड शेप द्यायचंय. त्यासाठी आपली मदत फ्रेंच कर्व करते इझिली. जर फ्रेंच कर्वनी जॉईंट होत नसेल तर तेव्हा काय करायचं ते पण मी सांगितलंय. आपण असं सरकत फ्रेंच कर्व इथे आपला जॉईंट होतोय, आपली ह्या इथे थोडीशी खाली जाते. गाईडलाईन जी आपण असते याच्या अगदी थोडं खाली 1 ते 2 लाईन खाली गेलेलं चालतं, पण जास्त खाली गेलेलं चालत नाही. बघा अशा प्रकारे क्रॉस करून घेतलं आणि इथे आणलं आणि ही लाईन आपल्याला अशी ड्रॉ करायची. या प्रकारे. आणि इथे आपल्याला कॉर्नर द्यायचा नाहीये, इथे आपल्याला असा गोलाकारच भाग द्यायचा आहे. हे झालं आपला बॅक पार्टचा. आता बॅक पार्टचं काय राहिलंय, आपल्याला गळा करायचा आहे. बरोबर. आधी मी शोल्डर डाऊनचं पण माप टाकून घेते. मी शोल्डर डाऊन करून घेतला. त्यानंतर मागच्या भागाचा आपल्याला गळा करायचा आहे. मागच्या भागाचा गळा जर तुम्हाला डायरेक्ट करायचा असेल तर सरळ काय करायचं, जी मागची पट्टी आहे ती बघायची किती पाहिजे आणि मग राहिलेला भाग माप टाकून द्यायचा. म्हणजे समजा कस्टमरला पाहिजे असेल की मला मागची पट्टी 4 इंचाची पाहिजे, मग त्यामध्ये फक्त अर्धा इंच ऍड करायचा. शिलाईसाठी पण जाणार ना, मग अर्धा इंच ऍड करायचा आणि मग तो माप टाकून द्यायचा. समजलं, डायरेक्ट असं वरपर्यंत. आता मी काय करते, इथे किती आहे, 2.5 इंच. मागचा गळा इथे दिलेला आहे 10 इंच. जर आपण पलटणार असू डायरेक्ट तर मग यामध्ये अर्धा इंच ऍड करायचा. बघा, कारण शिलाईमध्ये आपले शिलाईमध्ये आपला कापड जातोच, त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, इथे अर्धा इंच ऍड करायला लागतं. कसं घेतलंय त्यावर सुद्धा डिपेंड आहे. तुम्ही जर असं माप घेतलं असेल तर तुम्हाला असंच माप टाकावं लागेल. पण जर तुम्ही कापडावरनं मोजताना किंवा अंगावरनं मोजताना असं क्रॉस मध्ये जर मोजलं असेल तर तुम्हाला असंच माप टाकावं लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही माप मोजलंय त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं. फक्त त्यामध्ये काय करायचं, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. मग डायरेक्ट पूर्ण हेच होऊन जातं, म्हणजे प्रॉपर पॅटर्नच होऊन जातो बॅक गळ्याचा. हे बघा
आता मी यामध्ये नेहमी अर्धा इंच ऍड करत नाही, कारण कॅनव्हास पेपरवरती आपण करत असतो डिझाईन. पण आता मी यावेळेला अर्धा इंच ऍड करून दाखवते. मागचा का 10 इंच, त्यामध्ये आपण काय करायचं, अर्धा इंच ऍड करायचंय. कारण आपला इथे शिलाईमध्ये जाणार आणि इथे सुद्धा शिलाईमध्ये जाणार, पाव इंच जाणारच, बरोबर. त्यानंतर हे 2.5 इंचाचं माप आहे. इथे आपण 3 इंच घेऊया, थोडस ब्रॉड पाहिजे म्हणून. आता हे आपण बेसिक पॅटर्नच ड्रॉ करत आहोत. जर तुम्हाला चौकोनी पाहिजे तर तुम्ही चौकोनी ठेवू शकता. मी एक इथे 1/2 इंचाचा वरती गोलाकार भाग देऊन हा राऊंड शेप करून घेतलेला आहे. आपला हा बॅक पार्ट किती, 44 चेस्टचा बॅक पार्ट काय 1 टक्स, बरोबर. तो ब्लाउज आपला करून झालेला आहे, म्हणजे पॅटर्न ड्रॉ करून झालेला आहे. तर एक बघा काय केलं आपण. सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ऍड केलं, बरोबर. त्यानंतर आपण काय केलं, शोल्डर गळा रुंदी मुंड्याचं माप टाकलं. मुंड्याचं माप जिथे टाकलं तिथूनच आपण चेस्ट लाईन ड्रॉ केली. चेस्ट लाईन वरती चेस्टचं माप टाकलं. वेस्ट लाईन वरती वेस्ट लाईनचं माप टाकलं. वेस्ट लाईनचं माप टाकताना आपण इथे काय केलं, 1 इंचाचा टक्स ऍड केला. दोन्ही मध्ये आपण 1.5 इंचाचं काय ऍड केलं, मार्जिन ऍड केलं, बरोबर. त्यानंतर आपण टक्सचं माप टाकलं. आपण मुंडा डाऊन केला. त्यानंतर आपण मुंड्याचं माप टाकलं, जसं इथे सेंटर काढून राऊंड शेप मध्ये. आणि त्यानंतर आपण बॅक गळा केला, बरोबर. ज्या पद्धतीने आपण माप घेतो त्या पद्धतीनेच. अशा पद्धतीने आपला हा पॅटर्न कट करून झालेला आहे. आता आपल्याला फ्रंटचा पॅटर्न कट करायचा आहे, म्हणजे माप सुद्धा टाकून पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचंय. तर बघा, त्यासाठी मी हा एक कागद घेतलेला आहे. त्यावरती आपण काय करणार, सर्व मापे आपल्याला काय करायचे, ट्रेस करून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे आपण काय केलं, बॅक पार्ट वरनं, या बॅक पार्ट वरनं आपण काय केलं, हे सर्व जी मापे आहेत ते आपण ट्रेस करून घेतली. बघा अशा प्रकारे आपण ही मापे ट्रेस करून घेतलेली आहेत. सेंटरचं सुद्धा माप टाकून घेते मी. आता आपल्याला काय करायचंय, आपला फ्रंट पार्ट वरती आपण आता हा फ्रंट पार्ट बनवतो. आता आपल्याला फ्रंट पार्ट वरती आपल्याला मेजरमेंट टाकायचे. पुन्हा एकदा मेजरमेंट मध्ये बघा, जेवढी छाती आहे तिचं काय करायचं, आपल्याला 4 ने भागायचंय. किती, 11 इंच, बरोबर. छाती आहे 44 इंच, 44 ला 4 ने भागलं किती आलं, 11 इंच. 11 चौक 44. त्यानंतर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन, बरोबर. हे झालं आपलं छातीचं. त्यानंतर इथे मेन टास्क आहे, तो म्हणजे कमरेचं माप. कमरेचं मापचं कसं आहे, जेवढी आपली कमर आहे त्या कमरेच्या मापामध्ये आपला टक्स कितीचं टाकायचंय, 2.5 इंचाचं. किती, 2.5 इंचाचं. म्हणजे कमर किती आहे, 38 इंच. 38 इंचला आपल्याला काय करायचंय, 4 ने भागायचे. किती येणार, 9.5, बरोबर. त्यामध्ये आपल्याला 2.5 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ऍड करायचंय. मग आता बघा, 9.5 आणि 2.5 आणि 1.5 किती होतात, एकूण 9.5
13 इंच. बरोबर. मग आता बघा इथे बघा, जर असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन समजत नसेल, सरळ इथे यायचं. काय सांगितलं आधी? 9.5 इंच. बरोबर. हे झाले 38 ला 4 ने भागल्यावर आले 9.5. त्यानंतर त्यामध्ये किती ऍड करायचे आपल्याला? पुढे घेते बघा, 38 ला 4 ने भागलं किती आले? 9.5. त्यामध्ये आपल्याला 2.5 इंचाचा टक्स, 2.5 इंचामधले हाफ हे झाले 10. त्यानंतर 2 इंच हे झाले 2.5 इंच ऍड केला आपण इथे. आणि त्यानंतर 1.5 इंचाचा शिलाई मार्जिन, म्हणजे हा 1 इंच आणि हा अर्धा 1.5 इंच. अशा प्रकारे जरी घेतलं तरी पण खूप इझी जातं. म्हणजे 13.5 इंच आणि त्यानंतर 1.5 इंचाची आपली शिलाई मार्जिन. जेवढी आपण शिलाई मार्जिन ऍड केले, आपल्याला काय करायचंय, ते दोन्ही निशाण आधी जॉईन करून घ्यायचे. पहा, आपण अशा प्रकारे जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण फ्रंट पार्ट करतोय. फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला एक लक्षात काय घ्यायचं असतं, की जेवढी आपली पूर्ण उंची आहे, जी आपण ट्रेस केली, तिच्यापेक्षा आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. एवढं माप टाकून झालं की आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊया. हे बघा, अर्धा इंच. म्हणजे मला सरळ लाईन मिळून जाईल ही. अर्धा इंच ऍड केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे सर्व निशाण असं एका लाईन मध्ये जॉईन करून घ्यायचंय. हे मी सर्व लाईन मध्ये एका जॉईन करून घेतले, अर्धा इंचाचे. झालं जॉईन करून. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे टक्सचं माप टाकायचंय. बरोबर. टक्सचं माप टाकताना काय करायचं आपल्याला, इथे टक्सची रुंदी, सॉरी अंतर, मागच्या भागामध्ये आपण किती टाकलं? 4.5 इंच. एक लक्षात घ्या, मी माप हे वरच्या भाग लाईन वरती टाकते. मागच्या खाली जी आपण एक्स्ट्रा लाईन केली ना अर्धा इंच, तिच्यावर लाईन माप टाकत नाहीये. 4.5 इंच इथे. त्यानंतर 4.5 इंच इथे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचे, 2.5 इंच. 2.5 इंच जर आपला टक्स आहे, त्याला आपल्याला काय करायचे, ह्या साईडला एक माप आणि ह्या साईडला एक माप टाकायचे. बरोबर. त्याला काय करायचे, 2 ने भागायचे. म्हणजे किती येणार ते? 1.25. बरोबर. मग आपल्याला 1.25 माप इकडे, म्हणजे एक झाल्यानंतर ही जी दुसरी लाईन आहे ना, ती 1.25. त्यानंतर 1.25 इकडे. इथे कन्फ्युज होऊ नका, नाहीतर मग पूर्ण टक्स चुकेल आणि टक्स चुकला की आपलं माप चुकलं. त्यानंतर टक्सची उंची, टक्सची उंची किती? 4.5 इंच. हे बघा, मी माप कुठे टाकते, ह्या लाईन वरती, वरच्या. तुम्हाला सुद्धा ह्या लाईन वरतीच माप टाकायचंय, 4.5 इंच. आणि आपण हे असे टक्स जॉईन करून घेऊ. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा, कमेंट सुद्धा नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब, एक कमेंट मला मोटिवेट करतं नवीन व्हिडिओ करण्यासाठी. हे बघा, आता आपण टक्सचं माप टाकून झालं की आपण काय करणार, इथे एक एक ही खाली लाईन घेणार. अशा प्रकारे खाली लाईन घेतली की आपल्याला काय करायचंय, जो हा टक्सचा स्टार्टिंग पॉइंट आहे, जे खाली घेतलं तो आणि आपला हा इथे बंद बाजू असलेला स्टार्टिंग पॉइंट, तिथे आपल्याला जॉईन करायचंय.
बघितलं कशा प्रकारे केला. त्यानंतर आपल्याला हा जो एंड आहे टक्सचा तो आणि इथे ही जी फर्स्ट मार्जिन आहे ती आपल्याला अशा प्रकारे जॉईन करायचंय. बघा अशा प्रकारे जॉईन केला. आता खूप जणांचं एक कन्फ्युजन असेल की जर मग अर्धा इंच घेतलाच का, अर्धा इंच जर नसता घेतला तर आपला पफ हा व्यवस्थित आला नसता. आणि अर्धा इंच पुन्हा मी कट का केला, टक्स एकदा आपण जॉईन केला ना की तो अर्धा इंच आपला अगदी परफेक्ट पुढचा भाग पण आणि मागचा भाग पण अगदी सेम येतो. नाहीतर मग खूप साऱ्या ठिकाणी असं होतं की उंची कमी जास्त होते, पुढच्या भागाची उंची जास्त होते, मागच्या भागाची उंची कमी होते. अशा प्रकारे ह्या पॅटर्न मध्ये तर बिलकुल होणार नाही. त्यानंतर आपलं काय राहिलं, आपल्याला मुंडा जो डाऊन आहे तो आपल्याला करायचा आहे 1/2 इंच. पाव इंच मुंडा डाऊन केला. आपण 1/2 इंच मुंडा डाऊन केला. आपलं शोल्डर 1/2 इंचचा आपला आर्महोल डाऊन. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपलं शोल्डर डाऊन केला आपण 1/2 इंचचा. आता आपल्याला आर्महोल ड्रॉ करायचंय. आर्महोल ड्रॉ करण्यासाठी मागच्या भागामध्ये आपण किती इंच टाकलं, 1.5 इंच बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला किती टाकायचे, 1 इंच. ही जी आर्महोलची गोलाई आहे ती आपल्याला इथे सेंटर मधून घ्यायचंय 1 इंच. 1 इंच. आता हे 1 इंच आपल्याला काय करायचंय, इथून अशा प्रकारे इथे असं आपल्याला जॉईन करायचंय. हाताने जॉईन करू शकतो किंवा फ्रेंच कर्वने सुद्धा जॉईन करू शकतो. आता बघा फ्रेंच कर्वने इथे होतंय का, खूप वेळा फ्रेंच कर्वने आपला लाईन येत नाही. अशा वेळेला काय करायचं असतं, एकतर हाताने करायचं नाहीतर सरळ फ्रेंच कर्वचे 2 निशाण बघायचे, हे निशाण आणि हे निशाण, कुठले तरी 2 निशाण असे जुळले पाहिजेत. जर मी हे निशाण जर जुळवायला घेतले फ्रेंच कर्वने तरीही चालेल. मग आपण असं हाताने असं ड्रॉ करू शकतो बघा अशा प्रकारे. आता मी काय करते, आधी हे निशाण आणि हे गोल जे आपण 1 इंचाची जी गोलाई देतोय ती आपण आधी ती जॉईन करून घेऊया. प्रत्येक साईज मध्ये आपल्याला फ्रेंच कर्व यूज होईल असं नाहीये. आपल्याला असं हाताने सुद्धा माप घेण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. झालं. त्यानंतर आता काय राहिलं, आपला पुढचा गळा बरोबर. पुढचा गळा किती इंच आहे, 6 इंच. 6 मध्ये अर्धा इंच ऍड केला किती झाले, 6.5 इंच. त्यानंतर वरती 2.5 इंच घेतलंय, इथे सुद्धा आपण 2.5 इंच घेणार. त्याला गोलाकार देऊन टाकणार. हे काय झालं आपलं माप, 1 टक्स किती 44 साइज बरोबर. काय आहे हा आपला फ्रंट पार्ट. आता
काय काय केलं एकदा आपण शॉर्ट मध्ये बघूया. आपण आधी मागचा भाग जसा तसा यावर ठेवला आणि शोल्डर, गळारुंदी, सेंटर, आर्म होल याचं माप टाकलं, पूर्ण उंचीचं माप टाकलं. ही माप काढून आपण काय केली याच्यावरती ट्रेस करून घेतली, बरोबर. त्यानंतर सर्व जॉईंट करून घेतली. मग पुन्हा छातीचं माप टाकलं. कमरेचं माप टाकताना आपण 2.5 इंचाचा टक्स घेतला. 2.5 इंचाचा टक्स घेतल्यानंतर उंची वगैरे सगळं सेट केल्यानंतर आपण काय केलं, इथे अर्धा इंच ऍड केला, का तर आपला पफ व्यवस्थित दिसावा म्हणून. त्यानंतर आपण जे आपला अर्धा इंच जो आपण एक्स्ट्रा केला तो आपल्याला पुन्हा कट करायचा आहे. म्हणून आपण काय करणार, इथून आपण एक टक्स स्टार्टिंग ते बंद बाजू जिथे हुक आहे पट्टी आपण करू तिथे आपण जॉईन केलं. इथे आपण जिथे आपण मार्जिन ऍड केले तिथे आपण जॉईन केला. त्यानंतर आपला जो आर्म होल डाऊन आहे तो केला. नंतर आपण आर्म होलचं माप दिलं, गळ्याचं माप दिलं. बस. आता आपण पॅटर्न कट करून घेऊया. आपण ज्यावेळेस अर्धा इंच ऍड करतो तो अर्धा इंच आपण ज्यावेळेस इथे कट करतो आपलं माप अगदी परफेक्ट होऊन जातं, कमी जास्त नाही होत. आणि त्यानंतर इथे आपण आर्म होलचं बघा, मार्जिन टू मार्जिन आपण ज्यावेळेस असं ठेवतो त्यावेळेस आपला आर्म होल मधलं हे सुद्धा व्यवस्थित येऊन जातं, बरोबर. त्यानंतर आता मी पफ दाखवते तुम्हाला. आपला 44 इंचचा छातीचा हा पफ बघा, पफ किती सुंदर आलाय. अगदी परफेक्ट आपला पॅटर्न ड्रॉ करून झालंय. वन टक्स ब्लाउजच्या सिरीज मधला हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.